विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचाही फोन आपण घेऊयात. वडेट्टीवार सर, एकीकडे तुमच्याकडून आंदोलन केलं जात आहे शहांविरोधात, तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या विरोधात आक्रमक झालेत. हा, तर आणि त्यांनी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे, तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला आहे. काँग्रेस वारंवार आंबेडकरांचा अपमान करत आली असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही नाही, हे उलटा चोर कोतवाल को दाटे असं हे यांच्या या भ्याड हल्ल्याचा आणि उत्तराचा मी निषेध करतो. ज्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, आता अवमान करून तर सोडलेच, परंतु आता प्रायश्चित्त घेण्याची तयारी नाही. लोकांमध्ये देशामध्ये राग आहे यांच्या या अमित शहांच्या भूमिकेबद्दल, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल. समस्त देशामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली. त्याला आता ते पाप झाकण्यासाठी, ते पाप लपवण्यासाठी, विषय डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दाम हा भाजपचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि एखाद्या पक्षाच्या कार्यालयावर हल्ले करणं आणि त्यांच्या राज्यात सत्ता असून आणि ते कार्यालयाची तोडफोड करण्याच्या इराद्यानं येणं, हे कुठल्या लोकशाहीमध्ये मोडतं? म्हणजे याचा अर्थ हे संविधानाला मानत नाही. टीकेला टीकेने उत्तर दिलं पाहिजेत ना. हे तोडफोड करून लोकांचा जीव घेऊन उत्तर देणार आहेत का? आणि या पद्धती ही काही त्यांना ही पद्धत झाली काय? एखादा पक्ष आपला त्याला उत्तर म्हणून पक्षाचं कार्यालय तोडणं, त्यांच्यावर हल्ला करणं, म्हणजे गुंडांची रीती झाली, गुंड प्रवृत्ती झाली ही. यांना लोकशाही मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. जर टीकाच करायची तर टीकेने उत्तर द्या. तुम्ही टीका केली त्याचं आम्ही आंदोलन करून लोकशाही मार्गाने करतो. आम्ही काही कोणावर हल्ला करून काही किंवा त्याचा बदला घेण्याच्या भूमिकेनं आम्ही काही कोणावर दगडफेक केली नाही. निश्चितच. हा, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.